सध्या मार्केटमध्ये नवीन म्हण आली आहे, ज्याचं इराणशी वाकडं त्याने घालावी चुलीत लाकडं. तो वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए. गैस सिलेंडर छीन लिए इन लोगों ने. आपले हे अनपढ बापू युद्धाच्या 2 दिवस आधी इस्रायलमध्ये इंडिया मदरलँड आणि इस्रायल फादरलँड अशी फालतू बडबड करून इराणशी वाकडं करून बसले. त्यामुळं आज देशातल्या लोकांवर चुलीत लाकडं टाकण्याची वेळ आली. या अनपढ माणसाला जो येतोय तो फसवून जातोय. आता पूर्ण जगाला समजले हे बिना डिग्रीचं आहे, हे खोटं बोलणारं आहे, हे अनपढ गवार आहे. याला घंटा काही समजत नाही. म्हणूनच मोदींना सकाळचा चहा प्यायचा असेल तरी अमेरिकेची परमिशन घ्यावी लागते. मोदींचा फादरलँड इस्रायलमुळं भारतात गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचं भविष्य काय? नितेश कराळे यांच्या शब्दात ऐका. कशाला या लोकांना निवडून दिले काय कळत नाही. खरंच आम्ही गलती केली या लोकांना निवडून देऊन. पुढच्या वेळेला वोटिंग नाही करणार कोणाला. ऑनलाईन बुकिंगच होत नाही, सक्रिय नाही असंच बोलतायत. ऑनलाईन बुकिंग तरी घ्या, तुम्ही पाठवा तुम्ही 25 डेज ने, पण ऑनलाईन बुकिंग घ्या ना. कामधंदे सुरू राहते, हे लाईनीत उभं राहायचं उन्हात आणत. बेपोट्यो युद्ध इराण आणि इस्रायलचं चालू आहे आणि आग आपल्या बुडाला लागली आहे. आग आपल्या घरापर्यंत आली आणि या आगीत आपण कवा भस्मसात होऊ हे सांगता येत नाही. ज्या चोट्याला असं वाटून राहिलं का या आगीचे चटके आपल्याला लागून नाही राहिले तर थोडीशी वाट पहा, लागणार म्हणजे लागणार. जे अंधभक्त आहे का जे म्हणत होते आणि ओरडू सांगत होते का पेट्रोल 500 रुपये लिटर झालं तरी मी भरीन आणि सिलेंडर 3000चं झालं तरी घेईन किंवा सिलेंडर 5000चं झालं तरी घेईन, तर आता तशी शेकून घ्या असं मी म्हणीन अंधभक्ताले. जे पैशानं बलाढ्य आहे ते जास्तीचे पैसे देऊन ब्लॅकमध्ये सिलेंडर आणू शकते आणि आपल्या पोटाची आग विझू शकते. पण याच्यात मरणं मात्र गरिबाचं होते. युद्ध श्रीमंताचं झालं. युद्ध अमेरिकेनं इस्रायलला सोबत घेऊन इस्रायलला हल्ला करायला लावला. युद्ध भलाही तिकडं झालं पण मात्र त्याची झळ आपल्याला पोचणार आहे. ते कशी पोचणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आता देवाभाऊ म्हणते का सिलेंडरचा तुटवडा नाही, गॅसचा तुटवडा भारतात होणार नाही, घंट्या होणार नाही. तिकडे युद्ध झालं ना, इथं होणार नाही. इथं तुटवडा होणार म्हणजे होणार. काऊन होणार तर हे जे युद्ध झालं, ठीक आहे, या युद्धाची पार्श्वभूमी पहिले समजून घ्या. आता युद्ध यायच्यात झालं आणि आमचा बापूसाहेब तमाशा बघत होता. आपल्या बापूसाहेबांना इराणच्या बाजूनं स्ट्रॉंगली स्टँड घ्यायला पाहिजे होतं. आणि काऊन घ्यायला पाहिजे होतं तर आता ह्या जो बापूसाहेब आहे यानं स्टँड नाही घेतलं. 1994ले ठीक आहे जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर बंदे मुस्लिम देश पाकिस्तानच्या बाजूने होते, ह्या एकटा बापूसाहेब आपल्या बाजूने होता. ठीक आहे, आपल्याले ठीक आहे जेव्हा चायनानं, तुम्हाला सांगतो आता ह्या जगाचा नकाशा पहा, ह्या इथं भारत आहे आणि इथं गद्दार नावाचं हे पाकिस्तान आहे. ठीक आहे, आणि चायनाले एकाच बाजून समुद्र आहे. इथं गद्दार चायनाले जर तेलाचं जहाज न्यायचं आहे तसं भारताले वैसा मारून, ठीक आहे, अर्धा आशिया खंडाले वैसा मारून इथून ठीक आहे मराक्काच्या समुद्रधुनीतून ठीक आहे इथं साऊथ चायना शील न्यावं लागते आणि इथून मग टँकरनं इथं पोचावं लागते. पण हे जर जहाज इथं तिसऱ्या दिवशी जाते, इथं पोचायला 1.5 महिना लागते. इथं पोचाले आणि तिथून इथं पोचाले पुन्हा 15 दिवस. हे जहाज इथं उतरवते आणि इथून सरळ पाकिस्तानातून चायनात नेते. इथं ठीक आहे इथं ठीक आहे सिपेक चायना पाक इकॉनॉमिकल कॉरिडॉर गद्दार नावाचं बेट भाड्यानं विकत घेऊन मोठा रस्ता चायनानं बांधला आणि इथून आपल्या ठीक आहे मुंबईच्या नौदलाच्या तळावर लक्ष ठेवते. ठीक आहे, त्याला काउंटर म्हणून इराणनं आपल्याला इथं ठीक आहे चाबंदार नावाचं बेट दिलं होतं. ते बेट बी आपण वेळेत पूर्ण करू शकलं नाही म्हणून इराणनं आपल्यापासून घेऊ शकलं. ठीक आहे, वापस घेतलं. याला जबाबदार मोदी साहेब. ठीक आहे, आता ह्या इराण ठीक आहे ह्या इराण नावाचा देश आहे आणि खतरनाक मोठा देश आहे. या आखाती देश आहेत. प्रचंड तेलाचे साठे, तेल शुद्धीकरण प्रोजेक्ट ठीक आहे, त्याच्यानंतर नॅचरल गॅसचे साठे. ठीक आहे, म्हणजे तिथं सर्व खनिज संपत्तीनं पेट्रोलियम पदार्थानं भरून आहे. आणि आता इथून तेलाचे जहाज इथं इराक आहे, इथं इराण आहे, इथं इराक आहे, इथं सौदी अरेबिया आहे जगातला मोठा तेल उत्पादक, ओमान ठीक आहे, त्याच्यानंतर UAE ठीक आहे, कुवेत, हे सगळे तेलाचे देश आहे. आणि इथून ठीक आहे तेलाचे जहाजं भरून हार्मोज
खाडीतून असे ठीक आहे होमोर्ज खाडीतून असे येतात आणि इथून भारतात येते आणि इथून ठीक आहे इथून हे रेड सीमधून ठीक आहे इथून सुएझ कॅनलमधून युरोपात जाते. म्हणजे जगातले ठीक आहे 35 ते 40% तेलाची वाहतूक ह्या एकट्या खाडीतून होते. इव्हन इथून सगळे तेलाचे जहाज निघतात आणि हे भारताला वैसा मारून इकडं चायना जपान बिपानमध्ये जाते. आणि ती खाडीच आता ती खाडी होती इराणच्या ताब्यात. ठीक आहे, हे जे खाडी होती इथं, हे जे इथं गॅप आहे 30 किलोमीटरची गॅप आहे, या गॅपमधून सरळ तेलाच्या जहाजाचा रस्ता निघते आणि हे तेलाच्या खाडीत ठीक आहे हे जे इराणपाशी जे हॉर्मुझची खाडी आहे, हे खाडी त्यानं युद्धकाळात बंद ठेवली आणि जगाला धमकी देऊन टाकली का आता कोणत्याच देशाला इथून तेल जाणार नाही. इराणचंही जाणार नाही, कुवेतचंही जाणार नाही, कोणाचंच जाणार नाही. फक्त चायनाला जायचे तेलाचे जहाजं त्यानं चालू ठेवले, बाकी कोणाचेच ठेवले नाही. चायनाला हात लावायची मजाल अमेरिकेची बी नाही आणि अजून कोणाची नाही. काहून तर चायनानं फुल सपोर्ट केला इराणले. आपण आपल्या बापूसाहेबांनं कोणतं स्टँड घेतलं नाही. आता इथं पहा, इथं इजिप्तमधून सुएझ कॅनल आहे आणि इथून तेलाचे जहाज असे आले का ह्या इथून ठीक आहे सोमालियाच्या काठावरून असे रेड सीमधून ठीक आहे भूमध्य समुद्रात जाते आणि बंद्या युरोपात तेल इथूनच पोचते. आता युरोपात बी तेच परिस्थिती होणार आहे, जे परिस्थिती भारतात होणार आहे, जे परिस्थिती जपानमध्ये होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो चायना महिनाभर जर युद्ध चाललं तरी चायनातले पेट्रोलियमचे साठे कमी होणार नाही, गॅसचे कमी होणार नाही. कारण त्यानं तेवढं मोठं स्टोरेज बनवून ठेवलं. त्याला माहीत आहे जगात युद्ध जरी झालं तर महिनाभर तरी आपण जिवंत राहू शकलो पाहिजे असे साठे ठेवले. आपल्या भारतात 100 लिटर पेट्रोलियम जर पाहिजे असेल तर 30% म्हणजे 30 लिटर आपण तयार करतो. 70% पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसेस आपल्याला आयात करावी लागते आणि ती येते इराण, इराक, सौदी अरेबिया, ओमान, कुवेत, UAE या देशाकडून. ठीक आहे, आणि ते बंद देश इथंच आहे ठीक आहे इराणच्या आजूबाजूले. आणि आता इथं तुम्हाला लक्षात येईल का हे स्टेट ऑफ हॉर्मुझ ठीक आहे ह्यावर इराण नावाचा देश मोठा आणि हे फक्त 30 किलोमीटरची लांबी आहे. 30 ठीक आहे, हे बा हे 30 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता इथं फेब्रुवारी 27 तारखेला 2026 पहा तेलाचे जहाज आणि जसं युद्ध भडकलं हप्त्याभरात इकडले जहाज इकडं, तिकडले जहाज तिकडं, रिकामे जहाज इकडे येत नव्हते आणि भरलेले जहाज तिकडं जात नव्हते. बंदी खाडी बंद करून टाकली. फक्त चायनाचे जहाज जायची परवानगी दिली. भारताला बी दिल्ली असती, भारतानं जर स्टँड घेतला असता तर भारत याच्यातून वाचू शकत होता. पण आमच्या बापूनं गू खाल्ला होता अमेरिकेचा आणि याच्या इफ्टीन फाईल तिकडं लटकून आहे आणि याचं घोडं तिथं लटकून असल्यामुळे बंद्या भारतातल्या लोकायले म्हणजे कोरोनाच्या काळात याच्या अतिशहाणपणामुळे जसे चटके भोगा लागले तसेच चटके आता पुन्हा एक वेळ आपल्याला भोगा लागणार आहे. हे सगळं ठीक आहे आपण याच्यातून वाचू शकलो असतो पण आपण स्ट्रॉंग स्टँड घेतलं नाही आणि म्हणून आपला सत्यानाश झाला. आता अनेक अंधभक्तांची इथं वाट लागणार आहे पण याच्यावर अंधभक्त काहीच बोलणार नाही. आणि तुम्हाला खरंच देशप्रेम दाखवायचा आता तुम्ही 5,000 सिलेंडर घ्या. पण अनेक भारतातले गोरगरीब लोक 5,000चं सिलेंडर नाही घेऊ शकत, त्याची सोय नाही, ते उपाशी नाही राहणार, ते चुलीवर करन. पण जे लोक मला सांगा मध्यमवर्गीय लोक आहे जे फ्लॅटमध्ये राहतात, सगळे हॉटेल इंडस्ट्री बंद राहणार आहे 8-15 दिवस. कारण ही परिस्थिती निवळण्यासाठी 1 महिना लागू शकते. कारण युद्ध झालं तर युद्धाची ठीक आहे युद्ध एवढं भयंकर होतं का इराण एकटा पडला. इराण बी भारीच आहे. इराणले यायले वाटलं का आपण खामोनीले मारलं, अली खामोनीले का ह्या शांत बसन. पण ह्या उरून पुरला. करोडो रुपयाचे शस्त्रास्त्र 16-17 लाखाचं द्रोण उडून राहिलं. अब्जो रुपये पाण्यासारखे खतम होऊन राहिले. दनादन ठोकून राहिले इस्रायलचे. आणि इस्रायल अतिशहाणपण करते. कारण एवढ्या मोठ्या देशामध्ये ठीक आहे हा जगाचा नकाशा पहा, इथं छटाकभर देश आहे इस्रायल ह्या एवढूसा. आणि हे एवढ्या मोठ्या देशासोबत लढाई करून राहिलं. बंद्या आजूबाजूले मुस्लिम देश आहे, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन, सिरिया, ओमान ठीक आहे कुवेत, UAE बंद्या मुस्लिम देशानं वेढला आहे. डोनाल्ड ट्रम्प
आणि इस्रायलचा अध्यक्ष ठीक आहे बेंजामिन नेतान्याहू याच्या अतिशहाणपणाचे फटके बंद्या जगाले भोगा लागन. पण आपल्या मोदी साहेबांना स्ट्रॉंग स्टँड घेतलं असतं तर आपल्याला तिथून येणारे तेलाचे जहाजं ठीक आहे हे आपल्यापाशी येत राहिले असते आणि आपल्यावर अशी परिस्थिती आली नसती. आणि युद्ध व्हायच्या 2 दिवस अगोदर आमचा बापूसाहेब हा इस्रायलच्या दौऱ्यावर गेला आणि बिलकुल वापस आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी हमला केला. आमच्या बापूले ठीक आहे ह्या बेंजामिन नेतान्याहूनं सांगितलं होतं का आम्ही हल्ला करणार आहे का. याले तिथं कायच्यासाठी बोलावलं होतं, तो या सत्कार आहे, याले मेडल देतो म्हणून बोलावलं आणि ते मेडलच डुप्लिकेट आहे. तर असा कोणताही पुरस्कार इस्रायलपाशी नव्हता. पहिला पुरस्कार या पठ्ठ्याला दिला ठीक आहे, जो पुरस्कार पुन्हा कोणाला देईन का नाही इस्रायल असं वाटते. टाया गिया वाजवल्या, कारण हे बिना डिग्रीचं आहे, खोटं बोलणारं आहे, स्वतःच्या डिग्र्या डुप्लिकेट बनवते, अनफड गवार आहे, याले घंट्या समजत नाही आणि ह्या देश चालवायला निघाला, पुऱ्या देशाचा सत्यानाश न वाटोळ करून राहिला. उद्या इराणनं आपल्याला गॅस दिली नाही तर मोठे परिणाम आपल्याला भोगावं लागन. कारण आपली 50 ते 60% गॅस नॅचरल गॅस त्याच्यापासून येते. याचे सगळे फटके भारतातल्या लोकायले आणि जगातल्या संपूर्ण जगातल्या लोकायले बसू शकते. जग पुन्हा 8-15 दिवससाठी लॉकडाऊनमध्ये जाऊ शकते. हे मात्र माझे शब्द लक्षात ठेवा. काही लोक उन्हात सिलेंडरच्या रांगेत उभं राहीन आणि उभं राहून सिलेंडर भेटन तर अति उन्हाच्या तडाख्यानं सुद्धा मरू शकते. कारण आता भारतात उन्हाळा सुरू होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या गाडीत पेट्रोल डिझेलसुद्धा ठीक आहे हे सरकार म्हणून तेवढंच घ्या लागन युद्ध चालू राहिलं तर. आपला जो बापू आहे कुठं गेला रे बापू. आपल्या बापूनं 5000 टन ठीक आहे कुठं गेला बापू. आपल्या बापूनं 5000 टन डिझेल बांगलादेशला दिलं. ज्या बांगलादेशात हिंदूची निर्गुण हत्या झाली. आता मराले गेलं का मोदीचं हिंदुत्व. ज्या हिंदूले झाडाले बांधून मारलं लोकांनं आणि रॉकेल टाकून पेटून दिलं त्याला 5000 टन पुन्हा डिझेल दिलं. कायले दिलं, आपल्यालाच कमी आहे ठीक आहे. ह्या बयाडानं बांगलादेशला दिलं. कोण सांगन ज्ञान. इथं लोकायले डिझेल भेटू नाही शकत भविष्यात आणि डिझेल नाही भेटलं तर ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढन, माल पोचणार नाही ठीक आहे. म्हणून भाऊ आपल्या घरी 2-2 एकर शेती शाबूत ठेव जा. कधी काही नाही झालं इंधन आणू, आपण आपला स्वयंपाक करू, आपण आपल्या वावरातलं आपण पिकून आपण खाऊ ठीक आहे. म्हणून जगातल्या लोकायले पुन्हा सांगतो का शेती आहे त्या विकू नका, जपून ठेवा ठीक आहे. तुम्ही कसेही जगू शकता शेती असली तर.